तर मुंबईत गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी प्रवासी बोट उलटलेली आहे। प्रवासी बोटीत 30 ते 35 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे। जी बोट उलटली त्यातील प्रवाशांना वाचवण्यासाठी आता नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दलाकडून प्रयत्न केले जात आहेत। स्थानिक मच्छीमार बोटींची सुद्धा मदत घेतली जाते। मुंबईपासून अलिबाग भागामध्ये जाणारी एक प्रवासी बोट मुंबईजवळ मोठी दुर्घटना झालेली आणि 30 प्रवासी त्याच्यामध्ये बुडालेले। या संदर्भामध्ये थोडी सभागृहाला माहिती मिळावी। सन्माननीय मंत्री महोदय, उलटली आहे बोट आणि 30 प्रवासी त्याच्यात होते एवढं कळलेलं आहे। त्याच्यातली वस्तुस्थिती सादर करून तुम्ही सभागृह संपायच्या आत सांगा। तर एलिफंटाला बोट बुडाल्याची ही दुर्घटना घडलेली आहे। आता या बोटीतील प्रवाशांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। त्याबाबत सभागृहात सुद्धा प्रश्न विचारण्यात आला। तर सध्या या बोटीतील प्रवाशांना वाचवण्यासाठी जेएनपीटी असेल, तटरक्षक दल असेल, कोस्ट गार्ड असेल यांची मदत घेतली जाते। तसंच स्थानिक मच्छीमार बोटी सुद्धा मदतीला धावलेल्या आहेत। एलिफंटाला जाणारी ही बोट होती, प्रवासी बोट होती। 30 ते 35 प्रवासी या बोटीतून प्रवास करत होते। ही बोट उलटल्यानंतर त्यातील प्रवाशांना वाचवण्याचे आता प्रयत्न सुरू आहेत। गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी ही प्रवासी बोट होती जी कारंजा जवळ उलटलेली आहे। 30 ते 35 प्रवासी या बोटीत असल्याची माहिती आहे आणि या प्रवाशांना वाचवण्याचे आता प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी कोस्ट गार्ड असेल, जेएनपीटी चे पथक असेल, पोलीस असतील, स्थानिक मच्छीमार असेल, या सगळ्यांची मदत घेतली जाते। स्थानिक मच्छीमार बोटी सुद्धा या प्रवाशांच्या रेस्क्यूसाठी आता पोहोचलेले आहेत। तर इतर जशी ही दुर्घटनेची माहिती मिळाली तशा इतर बोटी सुद्धा या उलटलेल्या बोटीतील प्रवाशांच्या रेस्क्यूसाठी दुर्घटनास्थळी समुद्रात पोहोचलेल्या आहेत। गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाला जाणारी ही प्रवासी बोट होती। खरं तर या मार्गावर एलिफंटापर्यंतची प्रवासी वाहतूक ही नेहमीच सुरू असते। मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात। मात्र त्यातच आज ही बोट उलटण्याची दुर्घटना घडली आहे।